सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा, ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा, ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा, ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन
तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. भगवंतानं दिलेली उत्तर त्यावर ज्ञानोबरायांनी जे भाष्य केलेलं आहे त्याचा थोडक्यात विचार आपण करतो आहोत. काही लक्षणं आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या चिंतन सोहळ्याचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी आपण 61व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहू. श्लोकाचं उच्चारण करू. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या श्लोकाचा अन्वय असा होईल. तानि सर्वाणि संयम्य युक्तः मत्परः आसीत हि यस्य वशे इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. श्लोकाचा अर्थ सरळ अर्थ असा होईल. तानि सर्वाणि संयम्य, तानि म्हणजे त्या सर्व इंद्रियांना संयम्य आवरून त्यांचं नियमन करून युक्तः मत्परः आसीत, युक्त होऊन म्हणजे आत्मबोधाने युक्त होऊन मत्परः माझ्यावरच चित्त ठेवलेला, माझ्यामध्ये ज्याचं मन ज्यानं गुंतवलेलं आहे असं व्हावं. ही कारण ज्याच्या स्वाधीन इंद्रिय आहेत, यस्य वशे इंद्रियाणि, ज्याच्या स्वाधीन इंद्रिय आहेत तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी परब्रह्मामध्ये प्रतिष्ठित झालेली आहे, तो स्थित प्रज्ञ आहे असं समजावं. हे अर्जुना हे जाणून घे की तो स्थिर बुद्धी आहे, तो स्थित प्रज्ञ आहे, ज्याच्या स्वाधीन इंद्रिये झालेली आहेत. कारण त्याने ते इंद्रिये आवरून इंद्रियांचं संयमन करून आत्मबोधाने युक्त होऊन जो मतपर झालेला आहे, म्हणजे केवळ माझंच चिंतन जो करतो आहे, केवळ मला श्रेष्ठ जो मानतो आहे, केवळ माझ्याविषयीचाच विचार जो करतो आहे, मीच ज्याच्या सर्व अंतःकरण वृत्तीचा एकमात्र विषय होऊन गेलेलो आहे, असं झालं असताना त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं समजावं. कारण ज्याच्या इंद्रिये स्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा या श्लोकाचा सरळ असलेला शब्दार्थ आहे. त्यावर ज्ञानोबरायांनी जे विस्तारानं भाष्य केलं, उदाहरणांसह आपल्याला स्पष्ट करून सांगितलं, त्याचा विचार प्रामुख्यानं आपण करण्याला प्रवृत्त झालेलो आहोत. म्हणून ऐके पार्था याती निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडोनिया. म्हणून ऐके पार्था, म्हणून पार्था ऐके, अर्जुना म्हणून तू ऐक. सर्व विषयी आस्था सांडोनिया, सर्व विषयावरील आसक्ती सोडून जो याते सर्वथा निर्दळी, म्हणजे जो यांचा म्हणजे इंद्रियांचा सर्वथा सर्वस्वी निर्दळन करतो, बिमोड करतो. म्हणजे विषयावरील आसक्ती सोडून विषयांविषयी असलेली प्रीती, राग, अनुकूल बुद्धी, सुख बुद्धी या सर्व गोष्टींचा त्याग करू. कारण अज्ञानी माणसाच्या ठिकाणी विषयावर प्रीती असते, विषयांविषयी आवड असते, विषयांविषयी अनुकूल बुद्धी असते, विषयांविषयी सुख बुद्धी असते. हे विषय माझ्या सुखाला कारण आहेत असं त्याला भ्रमाने वाटत असतं. परंतु हा जो महात्मा ज्याचं वर्णन आपण या ठिकाणी करतो आहोत, ज्ञानोबराय ज्याचं वर्णन करत आहेत, त्यानं या सर्व विषयांवरील आसक्ती सोडून दिलेली आहे आणि त्याने या इंद्रियांचा बिमोड केलेला आहे. इंद्रियातील निर्दळन केलं, मारून टाकलं म्हणजे नष्ट केलं. इंद्रिय संपून टाकली असं नाही. इंद्रिय नष्ट केल्यानं अंतःकरणातील वासना नष्ट होत नाही. इंद्रियांचा बिमोड करायचा म्हणजे त्यांना स्वाधीन करायचं, आपल्या म्हणण्यानुसार त्यांना वागायला लावायचं, परमार्थाला अनुकूल त्यांना वागायला लावायचं. हे त्यांचं निर्दळन करणं आहे. आता अनेक महात्म्यांच्याही जीवनामध्ये काही प्रसंग असे येतात की लोकापवादामुळे काहींनी डोळेच काय केले, आपले फोडून घेतले. ठीक आहे, मोठे मोठे महापुरुष असतील
त्यातून त्यांना काही संकेत द्यायचा असेल, आपण अज्ञ असल्यामुळे आपल्याला त्यातलं काही कळत नाही, पण ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे हा काही योग्य मार्ग नव्हे. इंद्रियांना स्वाधीन ठेवणं म्हणजे त्यांचं निर्दळन करणं आहे, त्यांचं दमन करणं आहे. त्यांना परमार्थाला प्रतिबंधक अशा विषयांपासून आवरून धरणं हे त्यांचं काय करणं आहे, निर्दळन करणं आहे. म्हणून अर्जुना ऐक, या सर्व विषयांवरील आसक्ती सोडून जो या इंद्रियांचा सर्वस्वी काय करतो, बिमोड करून टाकतो, त्यांचं निर्दळन करतो, दमन करतो. त्या इंद्रियांच्या ठिकाणी दुर्दमत्व आहे, म्हणजे त्यांना दमन करणं अशक्य प्राय आहे. अशक्य नाही, पण जवळ जवळ अशक्य असल्यासारखं आहे. प्रयत्नांती ते शक्य आहे. हे पहा, शास्त्र जे विधान करत असतं ते मनुष्याच्या स्वाधीन असलेल्या गोष्टीचं विधान करत असतं. जी गोष्ट माणसाच्या स्वाधीन नाही, शक्तीच्या बाहेर आहे, त्याच्याकडून ती सर्वस्वी होणंच शक्यच नाही, अशा कोणत्याही गोष्टीचं विधान शास्त्र कधीही करत नाही. ज्या अर्थी शास्त्राने विधान केलेलं आहे त्या अर्थी ती पुरुषार्थानं शक्य असलेली गोष्ट आहे. ठीक आहे, कठीण असेल, साधना केल्यानं शक्य असेल, कठोर साधना करावी लागत असेल, अनेक गोष्टींचा त्याग करावा लागत असेल, या इंद्रियांना आवरताना आपण बघून आलो, त्या साधकांना प्रचंड काय होतात, त्रास होतात. ते सगळे त्रास भोगावे लागत असतील, पण इंद्रिय स्वाधीन होतात ही गोष्ट खरी आहे. आणि इंद्रिय स्वाधीन ठेवावीत अशी आज्ञा शास्त्राने केलेली आहे, ती यामुळेच केलेली आहे. मानवी शक्तीनं जे शक्यच नाही त्याचं विधान शास्त्र कधीही करत नाही. आता आपल्याला ते करायचं नसतं म्हणून लोक म्हणत असतात ते संत होते, त्यांच्याच्याने ते शक्य झालं, आपल्याच्याने कसं शक्य आहे. म्हणजे आपला आळस आपण अशा गोष्टींच्या माध्यमातून लपवत असतो. ते तुकोबाराय होते, त्यांना शक्य झालं, आपल्याला कसं काय शक्य होईल. आणि जर ते शक्यच नसतं तर त्यांनी ते करून दाखवलंच नसतं. त्यांनी जे जे वर्तन करून दाखवलेलं आहे ते जगातील लोकांनी बघून तसं करावं. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. याचा अर्थ त्यांनी ज्या ज्या क्रिया आपल्याला करून दाखवलेल्या आहेत त्या मानवी शक्तीनं संपादन होणं शक्य आहे, फक्त प्रयत्न साध्य आहे. प्रचंड काय करावे लागतील, प्रयत्न. इंद्रियांचं दमन देखील शक्य आहे, इंद्रियांना विषयांपासून सर्वथा आवरणं शक्य आहे. या महात्म्यानं ते केलेलं आहे, ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणूनच त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. हे अर्जुना ऐक, सर्व विषयांवरील आसक्ती सोडून जो या इंद्रियांचा बिमोड करतो, लक्षात आलं का, त्यांचा बिमोड करतो. आता त्या इंद्रियांचा प्रत्यक्ष नाश करणं, त्या इंद्रियांना नष्ट करून टाकणं, किंवा स्त्री धन पुत्रादी गृहादी विषयांचा पूर्णपणे त्यागच करणं, असं काही शास्त्राने सांगितलेलं नाही. आता गृहादी कही याधवी ती काही न लगी त्यजावी, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणवणी. गृहादी गाघवे ते काही न लगे त्यजावे, घरदार त्यागावंच लागतं असं काही नाही आहे. लक्षात आलं का. ठाईजवै सोनी करा एक चित्त, किंवा न लगे नलगती सायास जावे, वनांतरा गृहादिकांचा त्यागच करावा लागतो असं नाही. नाहीतर बाह्य दृष्टीनं स्त्री धन संपत्ती गृहादिक यांचा त्याग करणारे काही थोडी नाही, परंतु अंतःकरणामध्ये विषय वासनांचं चिंतन जर चालू असेल तर त्या बाह्य त्यागाला कोण्याही प्रकारचं महत्व नाही आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, घरदार ओखटी तेजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड. एखाद्याने घरादाराचा त्याग केला आणि सांगितलं घरादाराचा त्याग केलेला 25 वर्ष झाले, पुन्हा त्या गावामध्ये मी पाऊल ठेवलेलं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात घरदार ओखटे, ते ओखट आहे, दोषयुक्त आहे, म्हणून घरादाराचा काय केला, त्याग केला. शरीरा एवढं जाडजूड घरदार सोबतच घेऊन फिरतोस म्हणजे ते आसक्ती अजून गेलेली नाही.
घरदार ओखटी तेजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड, मायबाप ओखटी तेजू म्हणसी तरी अहंकार अविद्येची कोड. काय म्हणतील आम्ही मायबापाचा त्याग केला, पुन्हा फोन सुद्धा त्यांना केला नाही, पत्रही पाठवलं नाही, त्यांची खबरही घेतली नाही. पण ज्ञानोबा म्हणतात मायबाप त्यागू म्हणत असतील किंवा त्यागले असं म्हणत असतील तर अहंकार अविद्येची कोड, अहंकार रूपी बाप आणि अविद्या रूपी माय त्यांना सोबतच घेऊन काय करतोय, फिरतो आहे. शरीर रूपी घरदार हे सोबतच घेऊन फिरतो आहे. बंधू सखी तेजू म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सरा उघड. एखादा म्हणेल सगळे पाठचे भाऊ मी सोडून आलेलो आहे, सगळ्या बांधवांचा बंधू बांधवांचा त्याग केला, तर ज्ञानोबा म्हणतात काम क्रोध मद मत्सर हे सगळे घेऊन सोबतच काय करतो, फिरतो आहे. बहिणी पाठीच्या तेजू म्हणसी तरी आशा तृष्णा मायेचे बंडरया. पाठच्या बहिणी मी त्यागून आलो असं जर म्हणत असेल तर आशा तृष्णा माया इत्यादी सोबतच घेऊन फिरतो. म्हणून तेजिले ते काय कासया सांग पा मजपाशी ऐसे जेने भेणे किंवा जया भेणे तुझा शिवनांतरा ते तव तुझची सरीसे रया. ज्ञानोबा म्हणतात सांग बरं मला तू काय त्यागलं आणि कशासाठी त्यागलं. ज्याच्या भेन तू यांचा त्याग केला ते तर सगळे सोबत घेऊन काय करतो आहे, फिरतो आहे. म्हणजे बाह्य त्यागाला काहीही महत्व नाही आहे. परमार्थाशी निघे तुझी मूर्ख नाही. परमार्थ करणारे मूर्ख आहेत का? नाही. अगोदरच पाहिलं पाहिजे काय सांगितलं. काम क्रोध लोभ घेऊन या संगी. काम क्रोध लोभ अंतःकरणात बाळगलेले आहे आणि मग परमार्थ करायला निघालेला आहे तोची मूर्ख. पुढचा अर्ध वाचला तर अवघड होऊन जाईल. पूर्ण प्रकरण पाहिलं पाहिजे, त्याच्या मागचा पुढचा काय पाहिला पाहिजे, संदर्भ पाहिला पाहिजे. नाही तर आपलंच हे चरण दाखवून आपल्याला सांगतील बघा संतांनी सांगितलं परमार्थ करणारे मूर्ख आहे. म्हणजे नास्तिकांविषयी म्हणतोय मी, ते अर्धवटच प्रमाण आपल्याला देतात. काम क्रोध लोभ घेऊन या संगी परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आसक्ती इच्छा मनामध्ये बाळगलेल्या आहेत, विकारांचा त्याग केलेला नाही आणि परमार्थ मार्गाने निघालेला आहे, साधना करतोय असं समजतोय किंवा दाखवतोय किंवा म्हणतोय आहे तोची मूर्ख. तो कोण आहे? मूर्ख आहे म्हटले. गोष्ट काय आहे? अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. हे राघवा, हे रामा, या जगामध्ये वर्तन करत असताना ज्ञानी माणसानं कसं वर्तन करावं? बहिसंगी, बाहेरून संघामध्ये दिसावं. अंतस्त्यागी, आतून मात्र त्या विषयांचा काय असावा? त्याग असावा. बाहेर लोकांमध्ये राहत असताना अलौकिक नव्हावे लोकाप्रती. लक्षात आलं? मार्गात हरी वर्तावे विश्व ही मोहरी लावावे, अलौकिक नव्हावे लोकाप्रती. हा खरा परमार्थ आहे की लोकांमध्ये राहत असताना आपलं काही वेगळेपण आपण दाखवू नये. आपण लोकांप्रमाणेच राहण्याचा काय करावा? प्रयत्न करावा. आणि खरा पारमार्थिक तसं करत असतो. आता उलट चालले नाही. जो काहीतरी अलौकिक दाखवेल त्याला परमार्थिक मानण्यात येते. मी लोकांहून काही आहे वेगळा आहे. मग त्याची केशभूषा वेशभूषा आणखी काय 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 वेगवेगळ्या पद्धती असतील. लोकांहून आम्ही वेगळे आहोत हे जो दाखवतो त्याला लोक मानतात हा मोठा काय आहे? पारमार्थिक आहे. त्याची साधना पाहत नाही, त्याचं ज्ञान पाहत नाही, त्याचा बोध पाहत नाहीत, त्याची गुरु परंपरा पाहत नाहीत, त्याची नामनिष्ठा भगवन निष्ठा पाहत नाहीत, संत वचनांवरील त्याचा दृढ किती विश्वास आहे ते पाहत नाहीत.
केवळ बाह्य रंगाला काय होतात, काय भुललाशी वरलिया रंगासू वरल्या रंगाला काय होतात, लोक भुलतात. माणसानं बहिसंगी बाहेरून संगात असावं आणि अंतस्त्यागी लोके विहर राघव, हे राघवा हे रामा, लोकांमध्ये विचरण करत असताना असं केलं पाहिजे. आणि साधू लोक तसं विचरण लोकांमध्ये करतात. म्हणून तर अज्ञान्यांना हे संत आहेत असं कधीच ओळखू येत नाही. कारण मी संत आहे हे दाखवण्याचा खरा संत कधीच प्रयत्न करत नाही. खरा संत कधीच प्रयत्न करत नाही की मी संत आहे. उलट चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरव्यावं. वाचस्पतीची निपाडी सर्वज्ञता तरी जोडी परी वेडी वे माझी दडी महिमे भिने. एवढी प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेली असताना सुद्धा वेड्यासारखं राहतो का? लोकांनी जर ओळखलं तर हे आपल्या एकांतामध्ये साधनेमध्ये काय करतील, बाधा निर्माण करतील. म्हणून जनसामान्यांसारखाच तो महात्मा राहण्याचा प्रयत्न करतो. गोष्ट काय आहे, पण आतून मात्र त्याचा अंतरंग ज्यावेळेस बघू त्यावेळेस त्याने समस्त विषयांचा काय केलेला असतो, त्याग केलेला असतो. म्हणून ऐकी पार्था याती निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी असता सांडूनिया. सर्व विषयी सर्व विषयांविषयी आस्था आस्तिक्य बुद्धी आसक्ती सोडून याने या इंद्रियांचा समूळ किंवा सर्वस्वी काय केलेला आहे, विमोड केलेला आहे. इंद्रियांचा तो स्वाधीन झालेला नाही. इंद्रियांना आपल्या काय केलेलं आहे, स्वाधीन त्यानं केलेला आहे. असा जो कोणी आहे तोची तू जाण योग निष्ठेसी कारण. जयाचे विषय सुखी अंतःकरण झकवेना. जयाचे अंतःकरण विषय सुखे झकवेना तोची योग निष्ठेसी कारण. तू जाण, हे अर्जुना तू जाणून घे की तोच योग निष्ठेला अधिकारी आहे, बुद्धिस्थैर्याला तोच अधिकारी आहे. कोण? जयाचे अंतःकरण विषय सुखे जगवेना. ज्याचं अंतःकरण विषयाच्या सुखानं फसवलं जात नाही. लक्षात आलं का? मोहित होत नाही. विषय त्याला फसवू शकत नाही, विषय त्याला मोहित करू शकत नाही. ज्याच्या अंतःकरणाला विषय मोह घालू शकत नाही, भ्रमिष्ट करू शकत नाही, त्याला फसवू शकत नाही, तोच योग निष्ठेला कारण आहे. म्हणजे बुद्धिस्थैर्याला कारण आहे. तोच स्थितप्रज्ञ आहे. ज्याच्या अंतःकरणाला विषय भुरळ पाडू शकत नाही. पदाची व्याख्या अनेक ठिकाणी आलेली, उपनिषदादी ग्रंथातही आली, पण मला आत्ताचा जो विषय तो स्पष्ट करण्याकरिता भवभूतींनी असं म्हटलेलं आहे, विकार हेतौ सती विक्रियन्ते येषां न चेतांसि त एव धीराः. विकार हेतौ, अंतःकरणामध्ये विकार निर्माण करू शकतील असे विषय जवळ असताना सुद्धा ज्याचं अंतःकरण थोडस सुद्धा विचलित होत नाही, तर एव धीराः, तेच लोक कोण आहेत, धीर आहेत. असं धीर शब्दाची काय केली आहे, व्याख्या केली आहे. म्हणजे जे विषय समोर आलेले नसताना केवळ ज्याच्या चिंतन मात्रानं सामान्यांचं अंतःकरण काय होतं, दोलायमान होऊन जातं, विचलित होतं, असे विषय प्रत्यक्ष समोर आलेले असताना सुद्धा ज्यांच्या अंतःकरणाला विकार स्पर्श करू शकत नाही, तेच कोण आहेत, धीर आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला प्रसंग दिसून येतो. त्या दिवशी आपण उदाहरण पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तरी देखील त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं, त्याबद्दल उदास राहिले. उलट त्यांनाच पत्र पाठवून काय दिला, ठेवा आम्हा विठ्ठलची भावा, म्हणजे त्या विषयाने ते बोलले नाही. आणि दुसरा विषय, जगातील त्या देहू ग्रामातील परिसरातील काही कुटील लोकांनी तुकोबरायांना भ्रष्टविण्याकरिता एका कुलटा स्त्रीची योजना केली. त्यावेळेस तिला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, आम्ही विष्णुदास तैसे होत नाही. आम्ही विष्णुदास तशा प्रकार जाई होतो माते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणजे समोर विषय आलेले असताना सुद्धा, जवळ विषय आलेले असताना सुद्धा ज्यांच्या अंतःकरणाला ते स्पर्श करू शकत नाहीत, तोची तू जाण योग निष्ठेसी कारण. तोच बुद्धिस्थैर्याला, योग निष्ठेला हेतू आहे, तोच बुद्धिस्थैर्याचा अधिकारी आहे, तोच स्थितप्रज्ञ आहे. तोची तू जाण, तोची बरं
तोच स्थितप्रज्ञ आहे. तोची हे अर्जुना तू जाणून घे, तोच स्थितप्रज्ञ आहे. जयाचे विषय सुखे अंतःकरण जगवेना. ज्याच्या अंतःकरणाला हे विषय फसवू शकत नाही. त्या ओंकारेश्वरला मी शिकायला असताना तिथल्या एका महात्म्यांनी प्रवचनामध्ये विषय सांगितला होता. ब्रह्मलीन रामानंद सरस्वतीजी महाराज, ज्यांनी मार्कंडेय संन्यास आश्रमाची स्थापना केलेली आहे. मोठे ईश्वर अनुग्रह प्राप्त महात्मे आणि विद्वान म्हणून देखील जगामध्ये त्यांची ख्याती होती. त्यांनी सांगितलं होतं, दोन माणसं रस्त्यानं चाललेली आहेत. दोन माणसं रस्त्यानं चाललेली आहेत. त्यातला एक संसारी पुरुष आहे, विषयासक्त असलेला संसारी पुरुष आहे, आणि दुसरा एखादा ज्याला लोक विरक्त म्हणतात असा आहे. आणि दोन जण रस्त्यानं जात असताना कोणताही एक विषय तुम्हाला जो वाटेल तो त्यांच्या समोर आला आणि एकाच वेळी त्या विषयावर त्यांची दृष्टी पडली. म्हणजे पैशाचं गाठोडं सापडलं म्हणा, किंवा काय काय जो तुम्हाला विषय धरायचा आहे, गृहीत धरायचा तो धरा. आता त्यांची दृष्टी त्या विषयावर एका वेळेस पडलेली असताना त्यांच्या अंतःकरणात काय प्रतिक्रिया उमटते, त्यावरून कोण साधू आहे आणि कोण विषयासक्त आहे हे ठरवायचं. आता त्या संसारासक्त पुरुषाची दृष्टी त्या धनावर पडली आणि त्या साधूची पडली, आणि दोघालाही अभिलाषा निर्माण होत असेल तर दोघात काहीच फरक नाही. सोपं उदाहरण आहे. यालाही ते पैसे उचलावे वाटले आणि त्यालाही उचलावे वाटले. मग फरक काय झाला लक्षात? काहीच फरक नाही. थांबणार का चातुर्मासाला? हो थांबणार आहे म्हणे. थांबा म्हटले. बरं आहे, चिंतन करा. आज एकादशी आहे, फराळही करून जा. तिनं सांगितलं मला एकादशी नाही. मग गुरुजींना राग आला, पण आता कसा व्यक्त करायचा? म्हणून मग गुरुजी म्हटले, बाई घरी कोण कोण आहे? मग मुलं बाळा आहेत, सगळे सुना आहेत. बरं अजून शेतीवाडी काय काय असं आहे तसं आहे. जनावर ढोरं काय आहेत? म्हटले गाई आहेत, म्हशी आहेत. म्हटले मग गाई म्हशींचा चारा वगैरे कसं? ते म्हटले मग म्हशींना आम्ही पेंड देतो, भूस टाकतो, गवत टाकतो. ते म्हटले तुमची म्हैस एकादशी करते का? ती म्हटली नाही, म्हैस कशी एकादशी करील? मग गुरुजी म्हटले मला तेच म्हणायचंय. म्हणजे तुझी म्हैसही एकादश करीत नाही आणि तूही एकादश करीत नाही, मग म्हशीत तुझ्यात काय फरक आहे? तसं रस्त्यानं एका वेळी जात असताना साधू आणि गृहस्थ दोघांचीही दृष्टी एखाद्या विषयावर पडेल आणि दोघांच्याही अंतःकरणात त्याविषयी लोभ इत्यादी विकार निर्माण होतील तर दोघही काय आहेत? सारखेच आहे. तोची तू जाण योगनिष्ठेसी, कारण तोच स्थितप्रज्ञ आहे. तोच बुद्धिस्थैर्याला काय आहे? अधिकारी. बुद्धिस्थैर्याचा अधिकारी आहे कोण? जयाचे विषय सुखे अंतःकरण जगवेना. विषय जवळ आलेले असताना सुद्धा हे काय आहे म्हणून त्याचा तो काही विचार करत नाही. लक्षात आलं? भोग पायी झाली इच्छेचे परी भोगावे हे मनरुचे मना माझे. स्वर्गीचे की ऐहिकीचे? ऐहिक मानलेले उत्तम भोग असो किंवा श्रुत शास्त्रात ऐकलेले स्वर्गातील उत्तम भोग असो, ते पायिक झाली इच्छेचे, आपल्या इच्छेचे दास झाले, म्हणजे आपल्या समोर आले आणि हात जोडून ते आपल्याला म्हणतात आमचा स्वीकार करा. कोण? ते उत्तम उत्तम भोग. आणि त्यावेळेस ज्याच्या मनात असं येत नाही की हे उपभोगावे परी भोगावे हे न रुचे मना माझी, मनामध्ये सुद्धा येत नाही. ज्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणं ती तर फार दूरची गोष्ट राहिली. ते स्वतःहून आले. हे वैराग्याचं सांगताना ज्ञानोबारायांनी सांगितले. ज्ञानोबारायांचं सांगणं हे टोकाचं असतं, एकदम टोकाचं. त्याच्यानंतर कोणी त्या विषयावर लिहायला बसेल तर ज्ञानोबारायांचं बघून एकतर तसं लिहावं लागेल किंवा त्याच्या बुद्धीनं अलीकडचं लिहिल, त्याच्यावर कुणालाही लिहिता येणं शक्य नाही. एवढं वैराग्य, कारण त्यानं त्या विषयांचं अंतरंग जाणलेलं आहे आणि आपल्याकडून विषयांचा त्याग होत नाही. किंबहुना आपल्या अंतःकरणाला विषय फसवतात, मोहित करतात. त्याचं कारण आपण त्या विषयाचं अंतरंग, त्यांचं स्वरूप, परिणामी दुःख स्वरूप, दुःख रूपत्व हे जाणलेलं नसतं. ते अंतर नेणती बापुडी म्हणून अगत्य सेवने घडी सांगी काय चिळसी घेती.
नेमकं म्हटलं श्रीभत्स रसाचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे ऐकल्यावर उलटी व्हावी, नसेल होत तर कळाली नाही ओवी समजायचं. जखम झाल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष केलं की त्याच्यामध्ये काय होतं, रक्तामांसाचा पू तयार होतो आणि पंख म्हणजे चिखल. चिखल होणे इतका पू, कळलं का? पुवाचा चिखल, त्याच्यात झालेले किडे. आता त्या किड्यांना त्याची किळस येईल का कुणाला? त्या किड्यांना कशाची? त्या पूरूपी चिखलाची येणार. एखाद्या सद्ग्रस्तानं दयेनं त्यांना बाहेर काढलं, कुणाला? किड्यांना, आणि धुतलं चांगल्या स्वच्छ पाण्याने, बिस्लेरीतल्या पाण्याने धुतलं, ठेवलं चांगल्या ठिकाणी. तरी तो माणूस बाजूला गेला की पुन्हा कुठे जातील? सांगे पुय पंकीचे किडे काय चिळशी घेते. हे का घडतं? ज्ञानोबा म्हणतात ते अंतरणेनं ते बापुडे ते बिचारे त्या विषयाचं अंतरंग जाणत नाहीत. परिणामी हे दुःख रूप आहेत, दुःख भोगायला भाग पाडणारे आहेत, हे तो जाणत नसल्यामुळं. आणि वरून ते विषय मोहक मनोहर, इंद्रियांचा स्वभावच आहे की या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, असा स्वभावच पाहिजे. इंद्रियांचा स्वभावच आहे की विषया वाचून या जगामध्ये कोणतीच गोष्ट रम्यमान नाही आहे. अंतःकरणाला भ्रमिष्ट हे विषय करू शकत नाहीत. असा जो कोणी आहे तोची तू जाण योगनिष्ठी कारण जयाची विषय सुखी अंतःकरण जगविना. जो सततू आत्मबोधयुक्तू होणी असे, जो सतत निरंतर आत्मज्ञान संपन्न होऊन राहतो आणि जो हृदयातू माते विसंबेना आणि जो अंतःकरणात मातू मला भगवंत म्हणतात कधीही विसरत नाही. जो हृदयामध्ये माझं नित्य स्मरण ठेवतो, कधीही ज्याला माझं विस्मरण होत नाही आणि जो आत्मज्ञान संपन्न होऊन राहतो, जो आत्मबोधयुक्त, आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानी लोक जर सोडले तर बाकीचे सगळे लोक या अनात्म वस्तूच काय करत राहतात? चिंतू. ज्ञानोबा म्हणतात म्हणजे आत्मज्ञान संपन्न. आत्म म्हणजे आपल्या स्वरूपाचं, ज्याला काय आहे? ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणजे ओळख आहे, ज्ञान आहे म्हणजे जाणीव आहे, ज्ञान आहे म्हणजे त्याला सतत अखंड काय आहे? आपल्या स्वरूपाचं स्मरण आहे. मी कोण आहे याची ज्याला सतत आठवण आहे. जो आत्मबोधयुक्त होणी असे सततू, त्याला आपल्या स्वरूपाची सतत काय आहे? जाणीव आहे. सतत बरं का? आपल्याला सुद्धा आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव होते यदा कदा, कधीतरी. धर्माख्याने स्मशानेच रोगिणाम या मतिर्भवेत सा सर्वदैव तिष्ठेचे कोण मुच्चेत बंधनात. उपनिषदामध्ये आलेलं वचन आहे. ते उपनिषदकार म्हणतात कोण मुच्चेत बंधनात, कोण बंधनातून मुक्त होणार नाही. अशी बुद्धी जर सर्व काळ टिकली तर सा सर्वदैव तिष्ठेचे. जर अशी बुद्धी, अशी वृत्ती, असा विचार जर सतत टिकला तर कोण बंधनातून मुक्त होणार नाही. कोणीही बंधनातून मुक्त होऊ शकतो. पण कशी बुद्धी? ब्रह्मरूप भावी आपण तत्परायण अहर्निशी सतत धर्माख्याने स्मशानेच रोगिणाम या मतिर्भवेत. धर्माख्याने एखादा महात्मा धर्मावर आख्यान देत असेल, प्रवचन करत असेल, कीर्तन करत असेल, भगवंताविषयी सांगत असेल, आत्मस्वरूपाविषयी वर्णन करत असेल आणि ते ऐकताना, मन लावून ऐकताना त्या ठिकाणी होणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी धर्माख्याने. पुन्हा स्मशानेच, स्मशानात गेल्यानंतर होणारी बुद्धी म्हणजे आपण कुणाला पोहोचायला गेलो आणि त्यावेळेस होणारी बुद्धी. आपल्या समोर कोणीतरी अत्यंत अल्प वयामध्ये काहीतरी दुर्घटना होऊन जर दिवंगत झाला असेल आणि त्याला पोहोचायला आपण त्या स्मशानात गेलो असेल आणि तिथं काही काळ आपण जे थांबतो तो विधी संपन्न होईपर्यंत, त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये वैराग्याची वृत्ती निर्माण झालेली असते.
आणि सगळे एकमेकांमध्ये वैराग्याची चर्चा करत असतात. आम्ही तर म्हणतो भरतृहरीनं ते ऐकलं असतं तर वैराग्य शतकाच्या ऐवजी वैराग्य सहस्र लिहिलं असतं. 100 श्लोकाच्या ऐवजी 1000 लिहिले असते. एवढी वैराग्याची चर्चा असते की काय खरं आहे माणसाचं. क्षणाचा देखील काय नाही, क्षण भंगूर नाही ते म्हणत असतात सगळे. लक्षात आलं. म्हणजे वैराग्याची वृत्ती निर्माण होते कुठं? स्मशानीच. पण टिकते का ती? तिथून बाहेर आला की घाईने जाऊ लागतो. अहो का निघाला? आता तर म्हटले तुम्ही काही खरं नाही. नाही म्हटले कोर्टात केस आहे, आमच्या भावाचं आणि आमचं भांडण झालंय, आजची तारीख दिलेली आहे. गेली वृत्ती कुलीकडे. लक्षात आलं. रोगिणाम दुर्धर रोगानं ग्रस्त झालेला एखादा मनुष्य की जो मरणशय्येवर मृत्यूची वाट पाहतो आहे, जगण्याचा कोणताही आनंद त्याला उपभोगता येत नाही आहे, त्याची होणारी जी वृत्ती आहे, जी बुद्धी आहे, सा म्हणजे ती बुद्धी सर्वदैव तिष्ठेचेत, सर्वदा जर टिकून राहील, तशीच राहील तर कोण मुच्चेत बंधनात. पण सतत टिकत नाही, सतत आत्मबोध युक्त होऊन म्हणजे आपल्या स्वरूपाची ज्याला सतत काय आहे जाणीव आहे, क्षणासाठी सुद्धा जो आपल्या स्वरूपाला विसरत नाही, जो माते हृदयातू विसंबेना, जो हृदयामध्ये अंतकरणामध्ये मला कधीही विसरत नाही. हे पहा उपनिषदांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. मला वाटतं कठ श्रुतीज आहे. मनुष्य म्हणून जर आपण जन्माला आलेलो असू तर आपण त्या देवाचं ज्ञान मिळवावं, त्याच्या स्वरूपाचं ज्ञान मिळवावं, त्याचं सतत काय करावं? स्मरण करावं. त्याचं काय करावं? भजन करावं. तरच काय आहे? अथ सत्यमस्ती, तरच खरं आहे म्हटले. न चेदी हा वेदीन महती विनष्टीही. आणि जर तुम्ही त्याचं ज्ञान मिळवणार नाहीत तर महती विनष्टीही, मोठा काय होईल? विनाश होईल. त्यांनी सांगितलं आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर त्या देवाला काय करा? इह चेद वेदी तथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टीही. जर त्याला आपण जाणणार नाहीत, त्याचं स्मरण ठेवणार नाहीत तर महती म्हणजे मोठी आणि विनष्टीही म्हणजे हानी. त्याचा जाणवत तुकोबारायांनी केला. जर त्याला आपण विसरलो तर मोठी हानी होईल म्हणून. विसरली तया थोर झाली हानी. जर त्या परमेश्वराला, आपल्या आत्मस्वरूपाला आपण जर विसरून जाऊ, आपला आपण पया विसर जो धनंजया ती चिरूपया अज्ञानासी, जर विसरून जाऊ तर थोर झाली हानी, मोठी हानी आपली होईल. काय हानी होईल? पचतील खाणी 84च्या. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे, फजित आपली काय होऊन जाईल? फजिती. म्हणून आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची सतत जाणीव, सतत स्मरण असलं पाहिजे. ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं सतत काय आहे? स्मरण आहे. जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू, जो माते हृदयातू विसंबेना, जो निरंतर आत्मज्ञान संपन्न होऊन राहतो. आणि भगवंत म्हणतात जो हृदयामध्ये अंतकरणामध्ये मला कधीही विसरत नाही. सतत आत्मदर्शन त्याला आहे. त्या आत्मदर्शनापासून तो वंचित नाही. आपण वंचित आहोत. मग जर ते आपलं स्वरूपच असेल, आपल्याहून ते भिन्न नसेल ते तत्व, तर आपल्याला त्याचा विसर कसा आहे? आपल्याला आत्मदर्शन का घडत नाही? नाथ महाराजांनी सांगितलं कोणाकोणाला आत्मदर्शन घडू शकत नाही. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. जरी आपलं ते स्वरूप असलं, आपल्याहून ते वेगळं नसलं, तरी देखील आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव कशी नाही? कुणाला आत्मदर्शन घडत नाही? त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. गर्भांध जन्मले जिच्या कुशी, म्हणजे गर्भांध बाळक, जन्मांध, गर्भात आल्यापासूनच ज्याला दृष्टी नाही आहे असं बाळक जन्माला आलं. गर्भांध जन्मले जिच्या कुशी, ती अखंड प्रतिपाळी त्याशी. ती आई त्याचा अखंड काय करते? सांभाळ करते. तरी ते न देखे मातेसी, तेवी अज्ञान्यासी निजात्मा. ते गर्भांध बालक जन्माला आलं, आईनं त्याचा अखंड सांभाळ केला, तरी देखील ते आपल्या आईला पाहू शकत नाही. बरं, त्याची आई नाही का? ती त्याचीच आई आहे. तिच्याच पोटी जन्मलं नाही का? जन्मलेला आहे. ती सांभाळ करत नाही का? करते आहे, पण पाहू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला निजात्मा, आपलं स्वरूप असलेला आत्मा, त्याचं दर्शन घडत नाही. का घडत नाही? त्यांनी सांगितलं नास्तिक
निंदक दुर्जन, जे नास्तिक आहेत, निंदक आहेत, दुर्जन आहेत, ज्ञानगर्वी विकल्पी जन, जे विकल्प करणारे आहेत, ज्ञानाचा गर्व ज्यांना आहे, त्यांचे अंगी देहाभिमान, त्यासी आत्मदर्शन कदा न घडे. त्यांचा देहाभिमान गेलेला नसल्यामुळं केवळ तोंडानं मी देहाहून भिन्न असलेलं चैतन्य स्वरूप आत्मतत्व आहे असं तोंडाने केवळ म्हणतात, पण स्वतःला समजताना मात्र काय समजतात? देहच समजतात. एवढं भगवंतानं सांगितलं. तो अर्जुन म्हणतो देवा मी तुला शरण आलेलो आहे. देवाला वाटलं शरण आला म्हणजे माझ्या स्वरूपाचं याला ज्ञान झालं. आता जर याला विचारलं तर हा नक्की सांगेल की तुझ्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. त्या गंगेला जर विचारलं समुद्रात प्रविष्ट झालेल्या तू कोण, तर ती म्हणते मी सागर आहे. तसं अर्जुन ज्या अर्थी म्हणतोय देवा मी तुला शरण आलेलो आहे, त्या अर्थी अर्जुनाला आत्मज्ञान झालेलं आहे. म्हणून अर्जुनाला विचारलं देवानं तू कोण. देवाला उत्तर अपेक्षित होतं मी वासुदेव तत्वता. हा भंग्याने म्हणावा, लक्षात आलं, किंवा शिवोहम शिवोहम हे स्तोत्र तरी म्हणावं. तो म्हणतो स्वदेहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजनू संग्रामा नाम मलिनू पापाचारू. स्वतःला काय समजतो? देह अर्जुन आहे असं समजतो. म्हणजे देहबुद्धी गेली नाही. आणि देहात्मबुद्धी जोपर्यंत जात नाही, देह हेच माझं स्वरूप आहे असं जोपर्यंत वाटत राहतं, आत्मदर्शन कदापि न घडे. नाथ महाराज म्हणतात त्याला आत्मदर्शन घडत नाही. पण हा जो महात्मा ज्याचं वर्णन चाललेलं आहे त्याला मात्र सतत जो आत्मबोध युक्तू होणे असे सततू जो माते हृदयातू विसंबेना मला आपल्या अंतकरणात कधीच काय होत नाही, विसरत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे. एरवी एखाद्यानं, नाहीतर एखाद्यानं बाह्य विषय तरी नाही, बाह्य विषय त्या विषयात तो गुरफटलेला नाही. बाह्यतः विषयांचा काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. परी मानसी जरी होईल काही, पण मनात जर काही विषय वासना असतील, बाह्यतः संपूर्ण विषयांचा त्याग जरी केलेला असेल, पण मानसी होईल जरी काही, जर मनामध्ये काही विषय वासना असतील तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे, तर हा संपूर्ण संसार त्याला काय त्याच्या पाठीमागं आहे असं तू काय कर, जाणून घे. म्हणजे बाह्य विषय त्यागावरून हा स्थितप्रज्ञ आहे, प्रज्ञास्थैर्य लाभलेला आहे असं कधीच समजू नको. माणसांच्या समजुती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समजुती उलट आहेत. त्या उलट आहेत म्हणून तर सांगण्याची वेळ आली भगवंताला. अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगतात की केवळ बाह्य त्याग केला म्हणून त्याला स्थितप्रज्ञत्व लाभलेलं आहे असं कधीच मानू नका. कारण बाह्यतः विषयांचा जरी त्याग केलेला असेल, पण मनामध्ये जर काही विषयांचं स्मरण असेल तरी देखील तो संसारीच आहे, तो संसारासक्तच आहे, तो स्थितप्रज्ञ नाहीच असं जाणून घे. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे. आता ही जी ओवी आहे या ओवीपासून पुढच्या श्लोकाची अवतरणिका त्याचा उपक्रम भगवंत करणार आहे. पुढच्या श्लोकात येणार आहे की मनामध्ये जर विषय चिंतन केलं की थोडंसं जरी विषयाचं स्मरण झालं की ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजाय. 2 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे विनश्यती, सर्वनाशापर्यंतचा प्रवास. विषयांचं थोडंसं अंतःकरणात केलेलं स्मरण, तिथपासून हा प्रवास सुरू होतो. तो थेट कुठपर्यंत? विनश्यती, संपूर्ण नाशापर्यंतचा. म्हणजे अंतःकरणात विषयाचं थोडंसं जरी स्मरण केलं तरी त्याचा सर्वनाश अटळ आहे. मग त्यानं बाह्यतः संपूर्ण विषयांचा त्याग केलेला असला तरी, बाह्यतः विषयांचा त्याग केलेला दिसत असला तरी मानसी होईल जरी काही, पण मनामध्ये जर त्या विषयांचं काय असेल? स्मरण असेल, आठवण असेल, पूर्वी भोगलेल्या विषयांचे वासना रूपानं सूक्ष्म संस्कार असतील आणि त्याचं चिंतन जर त्याच्याकडून घडेल तरी
तो स्थितप्रज्ञ नाही, तो संसारीच आहे. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे. केवळ बाह्य विषयाच्या त्यागानं काम भागणार नाही, त्या विषयांचा पूर्णपणे त्याला विसरच पडावा लागेल. आपण पाहिलं प्रमाण, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, तो स्थितप्रज्ञ आहे. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारी. तुकाराम महाराजांची संसारीन संन्यासाची व्याख्याच वेगळी आहे. लक्षात आलं का? जोपर्यंत देहासक्ती आहे त्याचा अंतकरण विषयांना तर विसरलंच, पण मी आणि माझं, अहम अहंता आणि ममता याला देखील विसरून गेलं. अर्थात तो संन्यासी नित्य संन्यासी, तो नित्य संन्यासी आहे. ही संन्यासाची व्याख्या ज्ञानोबारायांनी सांगितलं. आता हे न परवडणाऱ्याच व्याख्या आहेत खरं तर. आपण वाचत नाही त्यामुळं बरं चाललेलं आपलं लक्षात आलं. वाचलं की स्पष्ट होऊन जातं. आम्ही म्हणत असतो शास्त्र वचन आणि संत वचन म्हणजे आरसा आहेत. मोठ्या लोकांकडून ऐकलं आम्ही, काय आमच्या मनात नाही सांगत, मोठी मोठी लोक गुरुजन सांगत आलेले आहेत. संत वचन आणि शास्त्र वचन म्हणजे आरसा आहे. जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. ज्याचं जसं रूप असेल तसं दाखवतो आरसा. जगात सगळीकडं लाच लुचपत चालत असेल, आरशाजवळ चालत नाही. कॅमेरा सुद्धा लाच लुचपत घेतोय आता. कोणता? मोबाईलचा. काळ्या माणसाला सुद्धा गोरा करून दाखवायचं, पण आरसा अजून काही निघाला नाही. त्याच्या पुढे जसा माणूस गेला का तसाच दाखवतो. नकट्या कैसा पालटे, एकानं आरसा विकत आणला, जगातला सर्वात भारी आरसा. त्याला हिरेन मोतीन सगळं जडवून आणलं, 1,00,000-2,4 लाख रुपयाचा आरसा बसवला आणि गेला बघायला, तर त्या आरशात त्याचं चित्र प्रतिबिंब कसं दिसलं? नकट. तो आरशाला भांडायला उठला. काय म्हटले? सगळ्यात महागडा म्हणून तुला घेऊन आलो आणि तू खुशाल मला नकटा आहेस असं दाखवतो. त्या आरशाने सांगितलं, मालक तुम्ही नकटेच आहात, मी तुम्हाला नाक कसं दाखवू म्हटले. दर्पणाशी नकटे लाजे तुकोबराय म्हणतात. मला सांगायचं शास्त्र वचन आणि संत वचन म्हणजे आरसा आहेत. आपण त्याच्या समोर उभं राहिलं, अंतर्मुख होऊन त्याचं चिंतन केलं तर आपण कुठे आहोत हे आपल्याला संत वचन दाखवत असतात आणि तिथून पुढे चालण्याची काय दाखवतात? वाट दाखवत असतात. म्हणून आरशा पुढे जायला जसं नकटे लोक घाबरतात, अगदी त्याप्रमाणे आपल्या अज्ञानरूपी नंदनवनामध्येच रममान होण्याची इच्छा ज्यांना आहे ते या वचनांच्या खऱ्या अर्थाकडे जातच नाहीत. लक्षात आलं का? आरसा, संत वचन आणि शास्त्र वचन ही काय आहेत? आरसा आहेत. एरवी बाह्य विषय तरी नाही, बाह्य विषयांचा संपूर्णतः त्यानं त्याग केलेला जरी असला, परी मानसी होईल जरी काही, पण मनामध्ये त्या विषयांचं थोडं बहुत जरी चिंतन असलं तरी साध्यंतुची हा पाही संसारू असी. तरी हा संसार लगेच त्याच्या काय आहे? पाठीमागं लागलेला आहे. संसारानं त्याला काय केलेलं आहे? वेढलेला आहे. मग अशा आपण ज्ञानोबरायांचा जो अभंग पाहिला, घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड, तसा ज्ञानोबरायांचा एक मोठा अभंग आहे. का सांडीसी गृहाश्रम, का सांडीसी क्रियाकर्म, का सया सांडीसी कुळीचे वर्म आहेत, कुळीचे धर्म आहे ते वर्म वेगळेचे. कशाला गृहस्थाश्रमाचा त्याग करतो म्हटले? कोणी काय आग्रह धरला का तुझ्याजवळ गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याचा? आहे तिथंच राहा, पण नीट राहा. लक्षात आलं का? काही फार करावं लागत नाही. बघा, आमच्या संबंधी घडलेली एक गोष्ट सांगतो आणि पुढे जाऊया आपण. इथं ज्यावेळेस आम्ही नेवास्याला आलो, त्यानंतर 1 महिन्याभराने एक महात्मा माझ्याकडे आले होते. संन्यासी महात्मा आले होते. बराच मोठा आश्रम वगैरे आहे त्यांचा. पुढे 1-2 महिन्याने कीर्तन पण त्यांनी घेतलंय कशासाठी तरी. आणि मग त्यांच्या शिष्यांसह आले. मग आमचं सत्कार पण केला त्यांनी. आम्ही त्यांचं स्वागत वगैरे केलं, चहा पाणी विचारलं. 1-2 महिने, महिनाभरच असं काही झालं असेल. आणि ते म्हटले मला एकांतात बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही, आपण वर जाऊया. इथं बसलो होतो ऑफिसमध्ये. तर ते शिष्यांनीच ओळखून घेतलं. ते म्हटले गुरुजी आम्ही बाहेर जातो. ते म्हटले ठीक आहे. मग आम्ही दोघंच बसलो. मग त्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही इथं जे आलात अनायासे आलात? त्यांनी ते आपलं ऐकलं होतं इथलं भाषण, इथं नियुक्तीच्या दिवशीचं. ही लोक तुम्हाला घेऊन आले बुवा, तुम्ही सांगितलं होतं स्वामीजी म्हणतील तर मग मी जाईल. पण तुम्ही काही साधना केली का? म्हणजे त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या मागचा आशय असा होता
की ही स्थानं मिळवण्याकरिता तुम्ही काही अशी जप तपादी काही साधना केली का? मला कळालं त्यांचा आशय, पण आता विचारावं कसं? पण म्हटलं मी विचारतो. मी म्हटलं तुम्हाला असं म्हणायचंय का हे पद मिळवण्याकरता असे काही अनुष्ठान वगैरे तुम्ही केलंय का? ते म्हटले हो हो हो, हेच विचारायचं होतं. 25 एकर शेती होती, ती सगळी सोडून मी आलो. बाबांनी सांगितलं होतं. म्हणजे त्या गेल्याचे ध्यान राहिले अंतरी. लक्षात आलं? म्हणजे 20 एकर होती ती सोडून आला आणि झोपायच्या जागेसाठी बांधतो म्हणे. लक्षात आलं? आता गाथा मूर्ती आपले गुरुवर्य बाबा सुद्धा सांगत असतात. आई आजारी होती, मरणशय्येवर होती, पण वारी आली, त्याने सांगितलं मी वारी बुडवणार. काही झालं घटित तर तुम्ही करून घ्या. म्हटले मी माझी वारी बुडवणार नाही. वाडवाडला माणूस, ती आई मरणशय्येवर असताना वारी चुकू नये म्हणून वारीला गेला, आणि तिथं चाल त्याला दिली नाही म्हणून अपमान झाला म्हणून माग आला म्हणे. सगळं आपल्यावर, सगळ्या लोकांवर कसं आपल्यावर घ्यायचं की सगळं असं. म्हणजे सांगितलेलं सांगतो, असं रेकॉर्ड असेल कुठं तरी. ते त्या गेल्याचे ध्यान राहिले अंतरी. असो, ज्ञानोबाराय म्हणतात एरवी बाई हे विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे. कस? जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. जैसा विषाचा लेशू घेतलिया बहुवसू होय, मग निभ्रांत जीवितासी नाशू करी. जैसा, ज्याप्रमाणे विषाचा लेशू, विषाचा एक थेंब, थेंब मात्र विष घेतलिया, घेतलं तर होय बहुवसू, बहुवसू होय, तो फार होतो. माणसाला मारण्याकरिता जहाल असलेल्या विषाचा एक थेंब देखील काय आहे? पुरेसा आहे. ज्याप्रमाणे विषाचा थेंब मात्र सुद्धा जर घेतला तर तो मारण्याकरिता खूप होतो. मग निभ्रांत करू नाशू जीविताशी, मग निभ्रांत जीविताशी नाशू करी. मग निसंशय तो प्राणाचा काय करतो? घात करतो, नाश करतो, प्राण घेतो. कोण? विषाचा थेंब, लेश. लेश मात्र विष सुद्धा प्राण घेण्यासाठी काय आहे? पुरेसा आहे. लेश बिंदू, एक थेंब भर जरी विष असलं तरी ते माणसाचं जीवित्व काय करतं? नष्ट करतं. आता सर्पदंश होतो, तो सर्पदंश करतो त्यावेळेस त्याचं जे विष आपल्या शरीरात सोडतो, किती सोडतो? लिटरभर सोडतो का? एक थेंब भर. लेश मात्र एक पाण्याच्या थेंबापेक्षा देखील कमी असलेलं, पण त्याने काय होतो? जीविताचा नाश होतो. बर, अन्न हे मोठ्या प्रमाणात शिजवलं आणि त्याच्यामध्ये एक मोहरी भर काय टाकलं? विष कालवलं, तरी ते संपूर्ण अन्न विष स्वरूप होतं. लक्षात आलं का? त्या अन्नाचं, सगळ्या अन्नाचं काय होऊन जातं? विष होऊन जातं. म्हणजे मोहरी एवढं विष सुद्धा त्या संपूर्ण अन्नाला विषमय करण्यासाठी काय आहे? पुरेसं आहे. बहुत अन्न विष मोहरीच्या माने. तुकोबाराय म्हणतात बहुत अन्न, कढईभर काय आहे? अन्न आहे, पण त्याच्यामध्ये कालवलंय विष किती? मोहरीभर. अवघेची तेणे विष होय, ते सगळंच काय होऊन जातं? विष होतं. साप जैसा नखागरी व्याळू लागे, मग तो शिखांत व्यापी वेगे. पायाच्या बोटाच्या नखाजवळ त्याने दंश केला तरी देखील काही क्षणात शिखांत, शेंडीपर्यंत, डोक्याच्या शेंडीपर्यंत काय होतं? ते विष जाऊन पोहोचतं. अगदी त्याप्रमाणे कशासाठी हा दृष्टांत सांगितला? मनामध्ये जर विषय चिंतन केलं, थोडं केलं, बाह्यतः विषयांचा संपूर्ण त्याग केला, पण मनामध्ये विषयांचं थोडंसं काय केलं? स्मरण केलं, तरी देखील ते स्मरण माणसाला काय करतं? सर्वनाशापर्यंत घेऊन जातं. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तरंगच लाटेच्या रूपामध्ये परिणत होतो, तसे हे विषय अगदी अंतकरणामध्ये तरंगाप्रमाणे निर्माण होतात. तरंग छोटा असतो, लाट कशी असते? मोठी. आणि त्यात त्सुनामीच्या लाटा काय असतात? प्रचंड नुकसान करणाऱ्या, मोठा भूप्रदेशच आपल्या प्रभावाखाली नेणाऱ्या असतात. तरंगायिता अपिमे संगात समुद्रायंती. तरंगाप्रमाणे असलेले हे विषय म्हणजे स्मरण केलेले विषय, अंतकरणात विषयांचं तरंगाप्रमाणे केलेलं स्मरण, हे बाह्य जर संग
आणखी अशा विषयी लोकांचा मिळेल तर समुद्रायंती, समुद्राचं रूप काय करतो तो धारण करतो. कारण अंतकरणात त्याचं काय चालू आहे, विषयांचं स्मरण. बाह्यतः विषयांचा काय केलं आहे, पूर्णपणे त्याग. पण अजून अनुकूल बुद्धी विषयांविषयीची गेलेली नाही. थोडंसं स्मरण केलं आणि त्यात त्याला विषयी माणसांचा असा संग घडला तर मग पुन्हा बेकबे त्याचं काय होऊन जातं, सुरू होऊन जातं. त्यानं त्या बाह्यतः केलेल्या विषय त्यागाचा काहीच उपयोग होत नाही. त्याला उदाहरण दिलं, जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. आता इथं विषाचं उदाहरण दिलं, पण विषापेक्षा विषय हे अधिक काय आहेत, घातक आहेत. विषामांती विष माणसाचा नाश करतो, पण शरीराचा नाश करतो आणि एकदाच करतो आणि घेतल्यानंतर करतो. विष माणसाच्या शरीराचा एकदाच जर सेवन केलं तरच नाश करतो, पण विषय मात्र सेवन न करता केवळ त्यांचं चिंतन केलं तरी एकदाच नाही, अनंत वेळेस जन्माला कारण आणि अनंत वेळेस मरणाला कारण ठरतात. असे विषापेक्षा विषय हे काय आहेत, अधिक घातक आहेत. विषम निहंती भोक्तारम, विष नष्ट करतं कुणाला, जो विष खातो त्याला. पण द्रष्टारम चक्षुषाप्ययम, अयम हे विषय मात्र डोळ्यानं पाहणाऱ्याचा सुद्धा काय करतात, नाश करतात. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. हा दृष्टांत दिला. तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता. तैसी देखा म्हणजे पहा, हे अर्जुना पहा, विचार कर. तैसी या विषयांची शंका मनी वसती, त्याप्रमाणे या विषयाची नुसती कल्पना सुद्धा जर मनात राहिली, विषयांविषयीचं स्मरण जर मनात राहिलं तरी संपूर्ण विचार मात्राचा नाश करते. विषयाची कल्पना सुद्धा, विषयाचं स्मरण सुद्धा, संपूर्ण विवेक, जो विवेक साधनेनं प्राप्त केला, श्रवणानं प्राप्त केला, सत्संगानं प्राप्त केला, संत वचनांच्या शास्त्र वचनांच्या अभ्यासानं प्राप्त केला, काही साधना करून, जपतपादी साधना करून जो विवेक काय केला, प्राप्त केला, असा प्राप्त झालेला विवेक संपूर्णपणे त्याच क्षणी नष्ट होतो ज्या क्षणी मनामध्ये विषयाची कल्पना मात्र येते. लक्षात आलं? प्रत्यक्ष विषय उपभोगणं ती गोष्ट वेगळी, त्या विषयांचं सानिध्य ती गोष्ट वेगळी. त्या विषयांचं केवळ मनामध्ये केलेलं स्मरण सुद्धा हा प्राप्त केलेला विवेक संपूर्णपणे नष्ट करून टाकतो. तैसी या विषयाची शंका, तैसी म्हणजे कैसी, जसं थोडंसं सुद्धा विष जीविताचा काय करतं, घात करतं, अगदी त्याप्रमाणे या विषयाची शंका म्हणजे कल्पना, सूक्ष्म संस्कार अंतःकरणामध्ये जे राहिलेले आहेत ते संपूर्ण विचार मात्रालाच काय करून टाकतात, नष्ट करतात. आता सूक्ष्म संस्कार रूपानं ते विषय चित्ताच्या ठाई राहिलेले असतात, ते माणसाच्या सद असद विवेक बुद्धीचा काय करतात, नाश करतात. माणसाच्या ठिकाणी सद असद बुद्धी असते म्हणजे ती प्राप्त होते. सत काय, असत काय, नित्य काय, अनित्य काय, त्याज्य काय, ग्राह्य काय, खरं काय, खोटं काय, आपलं काय, परक काय, हे कळणं म्हणजे विवेक. विविच्यते इति विवेकः पृथक्करणम इति विवेकः, वेगवेगळं करणं याला काय म्हणतात, विवेक. वेगवेगळं आहे हे जाणणं याला काय म्हणतात, विवेक. संत तेथ विवेका असणे की जी, संतांच्या जवळ विवेक असतो, त्यांना ते कळतं. आणि आपण संतांजवळ गेल्यानंतर बैसता संतांचे संगती, कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, कळू आले म्हणजे आम्हालाही काय झाला, विवेक. मग विवेक प्राप्त करण्याकरिता सत्संगादी एवढी साधनं केलेली असली पण अंतःकरणात जर त्या विषयाची कल्पना मात्र असली तरी हा संपूर्ण विवेक ध्वस्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई आहे. तैसी या विषयांची शंका मणी वसती देखा गातू करी अशेखा विवेक जाता. विषय चिंतन हे सर्व अनर्थ परंपरेचं काय आहे, मूळ आहे. विनश्यती, विनाश होतो इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो कुठून सुरुवात होतो, विषयाच्या ध्यानानं. ते 2 श्लोक युग्म म्हणजे एकत्र आलेले आहेत, त्याच्यावर ज्ञानोबा यांनी भाष्य केलेलं आहे.
त्याचा विचार करण्यापूर्वी थोडंसं भजन आपण निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकला निवृत्तीराया 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 सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकला सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकया 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 निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकया 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 मुक्ता बाई ज्ञाना सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकया निवृत्तीराया 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 सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकया निवृत्तीराया 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 सोपान मुक्ता बाई ज्ञाना सकया गुरु तुकाराम महाराज की जय. बाह्यतः विषयांचा पूर्ण त्याग केला, पण मनामध्ये जर त्या विषयाचं स्मरण असेल तर त्या बाह्यतः केलेल्या त्यागाचा काहीच उपयोग होत नाही. सर्वनाशापर्यंतचा प्रवास मनुष्य निश्चित करतो. पुढे आता येणारे 2 श्लोक युग्म म्हणजे जोडीनं आलेले आहेत आणि त्यावर ज्ञानोबारायांनी काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. श्लोकांचा थोडक्यात अर्थ बघून आपण ज्ञानोबारायांच्या ओव्यांकडे ओढूया. ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. ध्यायतो विषयान् पुंसः विषयान् ध्यायतः पुंसः म्हणजे विषयांचं
मनानं चिंतन करणारा जो पुरुष आहे तेषु संगः उपजायते. मनानं विषयाचं चिंतन करणारा जो पुरुष त्याच्या ठिकाणी विषयाची आसक्ती उत्पन्न होते. हे पहा क्रम आहे. आता कुठपासून सुरुवात झालं? विषयाचं चिंतन इथपासून सुरू झालेला आहे प्रवास. आता टप्पे पहा कसे आहेत. विषयाचं चिंतन केलं, थोडं बहुतही चिंतन, की त्या चिंतनानं त्या मनुष्याच्या ठिकाणी विषयांविषयी आसक्ती निर्माण होते. पुन्हा पुन्हा ते विषय सेवन करावे त्याला वाटतात, विषयाची प्राप्ती व्हावी असं वाटतं. विषयान ध्यायता पुंसः तेषु संगा उपजायते. संग उत्पन्न होतो. पहिली गोष्ट, विषयाचं ध्यान केलं, विषयाचं स्मरण केलं की काय निर्माण झाला? संग. संगात काम हा संजायते. आणि संग म्हणजे आसक्ती निर्माण झाली की काम उत्पन्न होतो. काम कुठं उत्पन्न होतं? संगापासून. संग म्हणजे आसक्ती. त्या आसक्तीमुळं काम काय होतो? उत्पन्न होतो. आणि कामात क्रोध हा अभिजायते. आणि त्या कामनेपासून, विषयेच्छेपासून काय होतो? क्रोध उत्पन्न होतो. कधी? विषय इच्छा प्राप्तीच्या कुणी आड आलं की काय होतो? क्रोध निर्माण होतो. काम असं आहे, त्याच्या पूर्णतेत लोभाचा जन्म आहे आणि त्याच्या अपूर्णतेत क्रोधाचा काय आहे? जन्म आहे. पहिल्या श्लोकात 3 गोष्टी सांगितल्या. विषयांचं थोडं बहुत जरी आपण मनात स्मरण केलं की त्या स्मरणापासून संग निर्माण होतो, संगापासून काम निर्माण होतो आणि कामापासून क्रोध निर्माण होतो. आता क्रोधापासून, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधात सम्मोहः भवति. त्या क्रोधापासून सम्मोह, मोह शब्दाला सम उपसर्ग जोडलेला आहे, म्हणजे अविवेक उत्पन्न होतो. काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही. मोह निर्माण होतो, सम्मोह निर्माण होतो. सम हा काय आहे? उपसर्ग आहे. गंमत सांगतो तुम्हाला. बंध शब्द आहे. बंध. बंध शब्द बरेच लोकांना आवडतच नाही. आपण जर म्हटलं हे बंधनात आहेत तर ते म्हणतील हे काय फार मुक्त झाले का? म्हणजे राग येईल की नाही? कोणता शब्द आपण त्यांच्या संबंधी वापरला तर? बंध. पण आपण जर लोकांना ओळख करून देताना असं सांगितलं यांचे फार संबंध आहेत म्हणजे सम उपसर्ग जोडला. बंध शब्दाचा राग येईल आणि त्याला सम उपसर्ग जोडला तर बंध शब्दापेक्षा अधिक प्रबळ अर्थ झाला त्याचा. मी त्या दिवशी सांगितलं होतं उपसर्ग आहेत प्रपरापसमानो निस्निर्दोष दुर्व्यांगनी अधिअप्यति सु उत अभिप्रतिपरी उपयेते प्रादय. 22 काय आहेत? उपसर्ग आहेत. त्याचं सम काय आहे? उपसर्ग आहे. मोह नाही, सम्मोह. कशापासून? क्रोधापासून. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो, अविवेक उत्पन्न होतो. आणि सम्मोहात स्मृतिविभ्रमः. त्या सम्मोहापासून, त्या अविवेकापासून स्मृतिभ्रम म्हणजे स्मृतिभ्रमाचा अर्थ आहे शास्त्र वचन, सद्गुरूंची वचनं, संतांची वचनं जी बोधपरक, हितकारक, त्यांचं विस्मरण, त्यांचा अनाठव, त्याचा आठव राहत नाही. म्हणजे म्हणतो पाठ असल्यामुळं संत वचन म्हणेल पण त्याच्या अर्थाचा याला काय पडलेला असेल? विसर पडलेला असेल. लक्षात आलं का? क्रोध घातक आहे अशा अर्थाचा श्लोक म्हणेल पण कधी क्रोधिष्ठ होऊन सुद्धा म्हणेल. कळालंच बरोबर. लक्षात आलं? एखाद्यावर रागवता ते वचनही म्हणेल. आता त्या वचनाचा काय अर्थ याचा त्याला काय पडलाय त्यावेळेस? विसर पडलेला आहे. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. आणि त्या स्मृतिभ्रमापासून बुद्धिनाश, विवेक शक्तीची हानी होते, नाश होतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि त्या बुद्धिनाशापासून त्या माणसाचा सर्वस्वी पूर्णपणे काय होतो? नाश होतो. म्हणजे पूर्ण नाशापर्यंत तो जातो. कुठपासून?
विषयांचं थोडंसं केलेलं स्मरण, त्याचं केलेलं चिंतन, त्याचं केलेलं ध्यान, तिथपासून या 2 श्लोकामध्ये तो प्रवास सांगितलेला आपल्याला आढळून येतो. ज्ञानोबा त्यावर म्हणतात, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही संगती आपजे. जर अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये विषयाची नुसती आठवण झाली, जरी हृदयी विषय स्मरती, नुसती काय झाली? आठवण झाली. बाह्यतः हा तर पूर्णपणे विषयांचा काय केलाय? त्याग केलाय. जवळ ते कोणतेही विषय नाही आहेत, त्यांचा त्याग केलाय, पण मनामध्ये बसल्या बसल्या विषयांचं काय झालं? स्मरण झालं, नुसतं स्मरण झालं. हृदयी विषय स्मरती, जर अंतःकरणात विषयाची नुसती आठवण झाली तर निसंगाही संगती आपजे. जो संगरहित आहे, सर्व संग परित्याग ज्यानं केलेला आहे, जो विरक्त आहे, त्याला सुद्धा विषयासक्ती उत्पन्न होते. त्याच्या ठाई सुद्धा विषय आपल्याला प्राप्त व्हावेत अशी विषयी आसक्ती निर्माण होते. निसंगाही ही शब्द, सुद्धा शब्द हे फार अर्थ आपल्याला सांगत असतात. सामान्य विषयासक्त जीव, त्यांच्यामध्ये विषयाभिलाषा प्रचंड प्रमाणात निर्माण होईल विषयांच्या स्मरणानं, यात नवल नाही. पण ज्याने सर्व संग परित्याग केला, जो विरक्त आहे, त्याने सुद्धा जर विषयाचं स्मरण केलं म्हणजे त्याला विषयांचं स्मरण झालं. आता बरीच कारणं असतात. आता इथं काय सगळी ही उभी आपल्याला 4-6 दिवस चिंतनाला घेतल्या जाऊ शकते. विषयाचं स्मरण कशा कशाने होऊ शकतं? पूर्व भोगलेल्या विषयांचे संस्कार अंतःकरणात असल्यामुळं बाह्य आलंबना वाचून देखील किंवा थोड्याशा बाह्य आलंबनानं सुद्धा विषयांचं काय होऊ शकतं? स्मरण होऊ शकतं. बरीच 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 कारणं सांगितले. आपल्याला गरिबी हटाव योजना पुढे जायचंय, लक्षात. आता हे यशस्वी झाला प्रयोग आपला. बरेच जण भेटले, आम्हाला म्हटले आमच्या सप्ताहामध्ये आता आम्हाला ही कथाच ठेवायची, ज्ञानेश्वरी कथा. असं पण म्हटलं आता आम्ही फार बांधलेली माणसं आहोत, आणि तीही खांबाला, आणि ते पैस खांबाला. त्यामुळे ते पूर्वीची कीर्तन करणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांनी जी नियम घातलेली कीर्तन आहेत ती करावी लागतील. 8 दिवस काय मोकळे सापडणं कठीण आहे. हां, जर जिथं कीर्तन आहेत ते लोक म्हटले एवढ्या वर्षी आमच्याकडे नाही आले, यांच्याकडे कथा केली, हरकत नाही, असं मोठं मन त्या लोकांनी केलं, तसं कोण नाही म्हणत, तर मग हे करू. पण त्याला उपाय आहे ना आपल्याकडे. कसा उपाय आहे? म्हणायचं येऊ कीर्तनाला, पण काहीतरी. संगात संजायते काम, कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. निसंगाही संगती आपजे, जो निसंग झालेला आहे, विरक्त आहे, त्याच्याही अंतःकरणात जर विषयाचं नकळत स्मरण होईल तरी देखील अभिलाषाची मूर्ती प्रगटे, म्हणजे विषयासक्तीमुळं कामाची स्वारी त्याच्या अंतःकरणात काय होते? प्रकट होते. तो काम त्याला देखील सोडत नाही. तृष्णा, हाव, लोभ त्याच्या देखील अंतःकरणात काय होऊन जातो? प्रबळ होऊन जातो. तेच इच्छा हे कुमारी झाली. मग कामाची तारुण्य आली, तिथे इच्छा निर्माण होते. आणि कामाच्या तारुण्य आली म्हणजे तारुण्य रूपी इच्छा, म्हणजे प्रबळ इच्छा त्याच्याही अंतःकरणात त्याला देखील संसारी लोकांप्रमाणे विषय उपभोगावेत असं वाटू लागतं, आणि विषय संपादन करावेत, प्राप्त करावेत अशी देखील इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होते. कधी? जर त्याला विषयाचं काय घडेल? स्मरण घडेल. तर त्याच्या ठिकाणी काय होतो? अभिलाषा, काम निर्माण होतो. जेथ कामू उपजला तेथ क्रोध आधीचे आला, क्रोधी असे ठेविला समोह जाणे. जेथ कामू उपजला, जेथे काम उत्पन्न होतो तेथ क्रोध आधीचे आला. त्या ठिकाणी क्रोध अगोदरच आलेला असतो. काम जिथं उत्पन्न होतो तिथं क्रोध अगोदरच आलेला असतो. एक काल मी स्मरण केलं,
प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, त्यांना प्रश्न विचारला होता. त्या साधुबोधमध्येच बरेच प्रश्न उत्तर आलेले आहेत. त्यांना विचारलं, त्यांनी उत्तर देताना सांगितलं होतं, ते म्हटले काही लोक समजतात ना मी सगळ्या जगाला फसवू शकतो पण मला कोणीच फसवू शकत नाही. माझ्या इतकी बुद्धी कुणाकडेच नाही. मी चतुर आहे, मी खोटं बोलतो पण कुणाच्यानेच पकडलं जाऊ शकत नाही. म्हणजे मी सगळ्याला फसवतो पण मला कोणी फसवू शकत नाही. असं जो कोणी म्हणणार आहे, गुलाबराव महाराज म्हटले, त्याला फसवणारा देवानं त्याच्या आधी जन्माला घातलेला असतो. त्याच्या आधी आलेला असतो तो जन्माला. कोणाच्या आधी? जो म्हणतो मी सगळ्याला चकवा देऊ शकतो पण मला काही कोणी चकवा देत नाही, त्याच्या आधी त्याला काय केलं असतं? जन्माला घातलेलं असतं. जिथं काम उत्पन्न होतो, ज्ञानोबराय म्हणतात, तेथ क्रोध आधीचे आला. क्रोध अगोदरच येऊन थांबलेला असतो. तो निमित्त पाहत असतो. त्याला माहित आहे आता काम चाललंय, त्याच्या अगोदर हा जाऊन बसतो. जर कामाची अपूर्णता झाली की लगेच तिथं हाजरी लावायला तयारच आहे. लक्षात आलं का? त्याला माहित असतं हा काम चाललाय तिथं, पण ह्या कामाच्या अपूर्णतेत आपली उपस्थिती काय आहे तिथं आवश्यक आहे, म्हणून तो अगोदरच येऊन काय करतो? तिथं थांबत असतो. जेथ काम उपजला तेथ क्रोधवाधीचे आला. क्रोधी असे ठेविला समोह जाणे. आणि त्या क्रोधामध्ये समोह, कार्य काय आणि अकार्य काय, करणीय काय अकरणीय काय, काय केलं पाहिजे आणि काय करू नये याविषयीचा अविवेक ठेवलेलाच असतो. कुठं? क्रोधामध्ये. क्रोधी माणसाला कार्याचा विवेक राहत नाही. काय बोललं पाहिजे, काय बोलणं उचित नाही, काय खरं आहे काय खोटं आहे हे त्याला कळत नसतं. कारण त्या क्रोधामध्ये हा काय आहे? अविवेक आहे. क्रोधी असे ठेविला समोह जाणे. जेथ काम उपजला तेथ क्रोधू आधीचे आला. आधीच अगोदरच आरंभालाच सुरुवातीलाच येऊन बसलेला असतो. काम हा कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आता तुकाराम महाराज म्हणतील काम नाही झालो पाही रिकामा, पण आपला विषय चालला काम हा कधीही विषय भोग घेऊन कधीही संपत नाही. भोगी काम वाढे इंधने आगीसी हाका कचडे तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेली. भोगी काम वाढे. त्या योग दर्शनाच्या भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उपभोग घेतल्यानं तो काम कधीच नष्ट होत नाही. उलट इंद्रियांचं विषय भोगण्याचं कौशल्य वाढतं, असं त्या भाष्यात व्यासांनी म्हटलेलं आहे पतंजलीच्या योग दर्शनावरती. न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तमे व भूय एवाभिवर्धते. जसं त्या अग्नीमध्ये इंधन जर टाकलं तर तो अग्नी विझत नाही. इंधने निमाला अग्नि कोठे, इंधने निमाला अग्नि कोठे, इंधने निमाला अग्नि कोठे, इंधने निमाला अग्नि कोठे. विषय सेविका कोण मुक्त झाला, विषय सेविका कोण मुक्त झाला. विषय सेवेता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. पारंपरिक गाथेमध्ये नाहीये हे वचन. वा, विषय ओढी भुलले जीव. आता यांची कोण करील की. वा, आमचे गुरुवर्य डॉक्टर महाराज सांगत असतात, म्हणजे शास्त्र श्रवण केलं पाहिजे, कळो न कळो त्याचा परिणाम होत असतो. ते म्हटले गाईनं शेण टाकलं
की ते उचलताना काही ना काही पोपडा घेऊनच ते येत असतं. तसं शास्त्र श्रवण, कीर्तन, प्रवचन, श्रवण, संत वचनांचं श्रवण आपण करत राहायचं, कळो न कळो. काहीच कळणार नाही असं कधीच होणार नाही, कधी ना कधी आणि काही ना काही चांगलं कळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी बरोबर प्रमाण दिलं. विषय ओढी भुलले जीव, हे जीव विषयाच्या ओढीनं काय झाले आहेत, भुललेले आहेत. असो, जेथ कामो उपजला तेथ क्रोधो आधीचे आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. त्या क्रोधामध्ये हा विवेक अगोदरच काय आहे, ठेवलेला आहे. आणि संमोह ज्याला होतो, संमोह झाली या व्यक्ती, तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैसी, जैसी चंडवाते ज्योती आहत. म्हणजे होय, संमोह व्यक्ती झाली या तरी स्मृती नाशू पावे. ज्याप्रमाणे चंड वाते, प्रचंड असा वारा, त्या वाऱ्याने ज्योती आहत होय, दिवा काय होतो, नाहीसा होतो. दिवा विजतो, थोड्या वाऱ्याने सुद्धा विजतो म्हटलं, प्रचंड वारा सुटल्यानंतर तो विजेलच. पण ज्ञानोबाला वाटलं काहीतरी झाकण ठेवतील आणि त्याच्यात विजणार नाही म्हणून ते चंड वाते म्हटले, प्रचंड वाऱ्यानं. लक्षात आलं का? कंदील जरी असला तरी त्या वाऱ्याने उडून जाईल, फुटेल काच, आणि त्या वाऱ्याने काय होऊन जाईल, विझून जाईल. शंका घ्यायला जागा ठेवीत नाहीत ज्ञानोबा. फक्त वाते नाही म्हटले, चंड वाते. प्रचंड वाऱ्यानं ज्याप्रमाणे तो दिवा काय होतो, विझून जातो, अगदी त्याप्रमाणे संमोह व्यक्ती झाली हा, त्याप्रमाणे हा संमोह म्हणजे अविवेक, म्हणजे अविचार प्रकट झाला. जो अविचार क्रोधाच्या पोटी आहे, तो क्रोध उत्पन्न झाला की तो अविचार आहेच, आणि तो अविचार प्रकट झाला की तरी स्मृती नाशू पावे. त्यावेळेस स्मृती भ्रंश आपला घडतो, विवेक काय होऊन जातो, नष्ट होतो. स्मृती म्हणजे स्मरण, म्हणजे ज्ञान, आत्मस्वरूपाचं जे भान आपल्याला आहे ते काय होऊन जातं, नष्ट होतं. म्हणजे अभ्यासानं आत्मस्वरूपाचं स्मरण करणारा जो साधक, त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं काय होतो, विसर पडतो. म्हणजे जो मी देह नाही, मी आत्मस्वरूप चैतन्य रूप आहे, अशा बोधापर्यंत जवळजवळ आलेला आहे, त्या दिशेनं त्याचं चिंतन चाललेलं आहे, त्याला सुद्धा आपल्या आत्मस्वरूपाचा काय पडतो, विसर पडतो. ज्या वेळेस काय होतो, अविचार प्रकट होतो, संमोह काय होतो, प्रकट होतो, विसर पडतो. पाहे पा शरीराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. नाही, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. जे प्राणिया कामी भरू, देहाजीवरी आदरू. चौथा अध्याय. मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आणखी एक ओवी आहे तशीच. बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला मनोनी विसरू आत्मबोधाचा. आपण आत्मस्वरूप आहोत, हा जो बोध आहे याचा विसर पडून जातो. तिथं त्या चौथ्या अध्यायामध्ये आचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे, दीर्घेन कालेन अनुष्ठातृणाम कामोद्भवात. का बरं विसर पडला, तर दीर्घकाळ त्या मार्गाचं अनुष्ठान करत असताना अनुष्ठानकर्त्यांच्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली, काम उत्पन्न झाला, म्हणून त्यांना आत्मबोधाचा काय पडला, विसर पडला. देहाची वरी, देहाचा आदर वाढला, म्हणून आत्मबोधाचा काय पडला, विसर पडला. तो आत्मबोधाचा विसर काय होतो, निर्माण होतो. चंड वाते ज्योती आहत जैशी, ज्याप्रमाणे प्रचंड वाऱ्याने दिवा नष्ट व्हावा, त्याप्रमाणे संमोह व्यक्ती झाली. संमोह ज्यावेळेस प्रकट होतो, अप्रकट असलेला संमोह जो क्रोधाच्या पोटी आहे, तो ज्यावेळेस प्रकट होतो त्यावेळेस स्मृती नष्ट होत असते. का अस्तमानी निशी, जैसी सूर्य तेजा तेग्रासी, तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी. आणि ज्यावेळेस स्मृती भ्रंश होतो त्यावेळेस त्या प्राण्यांची दशा, अवस्था कशी होते, का जैसी आस्तमानी निशी सूर्य तेजा तेग्रासी. ज्याप्रमाणे सूर्य मावळण्याच्या वेळी, सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी, म्हणजे ज्यावेळी संध्याकाळ होते आणि त्यानंतर रात्र
रात्र येते. ती रात्र ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाला गिळून टाकते. सूर्यप्रकाश काय होतो? नष्ट होतो. कधी? संध्याकाळच्या वेळी. नंतर रात्र होते. रात्र काय करते? चंडवाते ज्योती. प्रचंड वारा सुटलाय आहे का नाही? ही ज्योती आहात जैसी व्हायच्या आधीच आपलं उरकून घेऊ. लक्षात लाईट जायच्या अगोदर. का अस्तमानिनिशी जैसी सूर्य तेजा तेग्राशी तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी. थोडक्यात काय? ज्यावेळेस संध्याकाळ होते त्यानंतर रात्र होते, ती रात्र सूर्यप्रकाशाला ज्याप्रमाणे गिळून टाकते. आता सूर्य आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. अगदी त्याप्रमाणे तशी अवस्था या प्राण्यांची स्मृतीचा नाश झाल्यानंतर होते, स्मृतीभ्रंश झाल्यानंतर होते. मग अज्ञानांध केवळ तेणे आपलं विजय सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग केवळ अज्ञानांध होय तेने सकळ आपलं विजय तेथ हृदया माझी बुद्धी व्याकुळ होय. मग निव्वळ अज्ञानाचा काय होतो? जिकडे तिकडे अंधकारच होतो आणि त्यानं सर्वच काय केल्या जातं? व्यापल्या जातं. तेव्हा बुद्धी हृदयामध्ये काय होते? व्याकुळ होते. स्मृतीभ्रंशात बुद्धी नाश हो. ती स्मृती नष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो. बुद्धी हृदयामध्ये काय होऊन जाते? व्याकुळ होते. कारण ज्याप्रमाणे रात्र ही सूर्यप्रकाशाला गिळून टाकते त्याप्रमाणे माणसाची अवस्था स्मृतीभ्रंश झाल्यानंतर होते. आणि मग जिकडे तिकडे अज्ञानाचा चोहीकडे काय पसरतो? अंधकार पसरतो आणि हृदयामध्ये बुद्धी ही काय होते? व्याकुळ होऊन जाते. आणि मग कसं होतं? जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळते सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, जैसे जात्यंधा पळणी पावे. ज्याप्रमाणे जन्मांध असलेला मनुष्य त्याला धावण्याचा प्रसंग येतो. असं काहीतरी घडतं की जात्यंध मनुष्य आहे, हातात काठी दुसऱ्याच्या देऊन त्याच्या मागोमाग तो चाललेला आहे. पण अचानक कुठून तरी बिबट्याच आला म्हणून तो समोरचा पळून गेला. मग यालाही जाणीव झाली की काहीतरी संकट निर्माण झालेलं आहे. आता दिसत तर नाही पण भय निर्माण झालं. मग तो ज्याप्रमाणे सैरा वैरा धावतो त्याला कुठे पळावं हे कळत नाही. कोणाला? जात्यंधाला. का बरं जात्यंध म्हटलं असेल ज्ञानोबरायांनी? नंतर आंधळा झालेला त्याला रस्ते अंदाजे ठाऊक आहेत. लक्षात आलं? पूर्वीचे संस्कार त्या रस्त्याने जाण्याचे असल्यामुळं तो अंदाज धरून त्या रस्त्यानं पळू शकतो. पण जो जात्यंध आहे, ज्यानं काही पाहिलंच नाही आणि आता संकट निर्माण झालं आणि पळून गेल्याशिवाय पर्याय नाही आणि तो ज्यावेळेस पळायला लागतो तर त्याचं जे पळणं आहे अगदी त्याप्रमाणे अवस्था होते. जैसे जात्यंधा पळणी पावी मग ती काकुळती सैरा धावी. मग केविलवाणेपणानं सैरा वैरा काय करतो? तो धावत राहतो. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. त्याप्रमाणे बुद्धीला काय होतं? भ्रमण होतं. बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाते. म्हणजे त्या आंधळ्याला कुणीकडे आणि कसं पळावं किती पळावं हे कळत नाही. तो व्याकुळपणे सैरा वैरा धावतच राहतो. अगदी त्याप्रमाणे ही बुद्धी काय होते? सर्व बाजूंनी विकल होते. ज्याचा काय झालेला आहे? स्मृतीभ्रंश झालेला आहे. त्या माणसाची बुद्धी अशा रीतीनं काय होते? विकल होऊन जाते. स्मृतीभ्रंश ज्या वेळेस घडतो ऐसा स्मृतीभ्रंशो घडी मग सर्वथा बुद्धी अवघडी तेथ समूळ हे उपडे ज्ञानजात. ऐसा स्मृतीभ्रंशो घडी. अशा प्रकारे बुद्धीला भ्रम झाला. मग बुद्धी सर्वथा अवघडी. मग बुद्धी सर्वस्वी पूर्णतः घोटाळ्यात पडते, कुंठित होते, गोंधळून जाते. ती बुद्धीचा काय होतो? गोंधळ निर्माण होतो आणि तेथ ज्ञान जात हे समूळ उपडे. आणि मग जेवढं म्हणून ज्ञान त्याच्या ठाई आहे तेवढं संपूर्णपणे काय होतं? उपडे नष्ट होऊन जातं. त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा पत्ताच राहत नाही. कधी? बुद्धिनाश होतो, स्मृतीभ्रंश ज्या वेळेस होतो तेव्हा. मग ज्ञानच नसेल तर माणसाचं मग काय खरं आहे? लक्षात आलं का? अन्य पशु पक्षी आणि मनुष्य यामध्ये महत्वाचा भेद जर काय असेल तर ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हीन पशुभिः समानः. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हीन पशुभिः समानः. आहार खाणं, निद्रा झोप, भीती भय आणि मैथून प्रजोत्पादन
हे सगळं या 4 गोष्टी आणि माणसामध्ये आणि पशुमध्ये काय आहेत सारखे आहेत. मग माणसाचं वेगळेपण काय आहे, माणसाचं वैशिष्ट्य काय आहे, ज्ञानम, विवेक, ज्ञान, विचारशीलता, हे माणसाचं काय आहे वैशिष्ट्य आहे. आणि मग ज्ञानच जर नसेल तर पशुभी समान आहात. पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धब जाणा पुच्छेवी न 2 पाय. फक्त त्याला 2 पाय अधिक नाहीत आणि शेपूट नाही, नाहीतर मग तो कोण आहे, गर्दभच आहे. नमो सद्गुरु जय जय ज्ञानोबाराया. ओम नमो सद्गुरु जय जय ज्ञानोबाराया. मना नमो सद्गुरु जय जय ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया जय जय ज्ञानोबाराया. जय जय ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया जय जय तुकोबाराया. जय जय तुकोबाराया. ओम नमो सद्गुरु जय जय ज्ञानोबाराया. ओम नमो सद्गुरु जय जय ज्ञानोबाराया. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. 2-3 ओव्या झाल्या की हा विषय काय होईल, संपुष्टात येऊन जाईल. तरी 1 श्लोक राहणार आहे, पण ह्या 2 श्लोकाचं भाष्य संपून जाणार आहे. ऐसा स्मृती भ्रंशू घडी मग सर्वथा बुद्धी अवघडी. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. ज्यावेळी अशा प्रकारे बुद्धीला भ्रम होतो त्यावेळी बुद्धी ही पूर्णपणे कुंठित होते, गोंधळून जाते. आणि मग जेवढं म्हणून ज्ञान आहे तेवढं संपूर्णपणे काय होतं, नष्ट होतं. ज्ञान ही गोष्ट माणसाला अन्य पशूहून काय करत असते, वेगळं करत असते. जर ज्ञान नसेल, ज्ञानेन हिन पशुभी समान, हा ज्ञान नसेल तर पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काय नाही आहे, बदल नाही. उलट मनुष्या परिस कुत्री ती असं म्हटलं, पशु बरी. लक्षात आलं, कारण त्यांच्या ठाई हे ज्ञान आणि हे ज्ञान नाही कोठे. आणि याला हे सगळं ज्ञान दिलेलं असून जर तो भगवंताचं स्मरण करत नसेल किंवा विषयाभिलाषेनं त्याचं चिंतन करत असेल तर तो पशु होणंही काय आहे, नाहीतरी हीन पशु होणी, पशुपेक्षा काय आहे, हीन आहे. ज्यावेळेस ज्ञान जात, संपूर्ण ज्ञान नष्ट होतं, त्यावेळेस अवस्था कशी होते. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसी पुरुषा बुद्धिनाशी होय देखी. चैतन्याच्या भ्रंशी म्हणजे प्राण निघून गेला असता, जीव निघून गेला असताना, जैशी शरीरा दशा, ज्याप्रमाणे शरीराची काय होते, अवस्था होते. शरीराची ज्याप्रमाणे काय होते, शरीराला अवकाळा येते. कधी, ज्यावेळेस त्याच्यातला प्राणच निघून जातो, जीव निघून जातो. अगदी त्याप्रमाणे तैशी बुद्धिनाशी पुरुषा दशा होय देखे. त्याप्रमाणे पुरुषाची बुद्धिनाश झाला असता तशी अवस्था होते. ज्यावेळेस बुद्धिनाश होतो त्यावेळेस माणसाची अवस्था कशी होते, ज्यावेळेस शरीरातील प्राण निघून जातो त्यावेळेस जशी अवस्था होते त्याप्रमाणे होत असते. अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे, परी एकलेणी प्राणे सांडिले जीवी. म्हटले अमुक अमुक मुलगा चांगला आहे, मुलीला सोयरी करण्याकरिता. मग कसा आहे म्हटले, तर म्हटले गोरापान आहे. पुन्हा कसा आहे, तरुण आहे. तरुण आहे, तडफदार आहे, गोरा आहे, श्रीमंत आहे, अंगावर सगळे काय केलेले आहेत, उंची वस्त्र लेणं परिधान केलेले आहेत. पण एक गोष्ट नाही म्हटले, काय, आत्ताच मेला म्हणे. लक्षात आलं, उपयोग आहे का काही. शरीरामध्ये प्राण नसेल तर त्या शरीराची जशी काय होते अवस्था होते. प्राण गेले या शरीर काय करील व्यवहार. शरीरातून प्राण निघून गेला तर तो काय व्यवहार करणार आहे, निचेष्ट पडलेलं असतं. आणि सगळे जे त्या शरीरावर प्रेम करणारे असतात
ज्यावेळेस जीव असतो त्यावेळेस आता याच्या तयारीला लागलेल्या असतात पुढच्या. एक श्लोक आठवतो, सांगतो, संसारी माणसांनी चिंतन करा त्याचं. यावद वित्तोपार्जन सक्ता तावन निज परिवारो रक्ता पश्चात धावती जर्जर देही वार्ता पृच्छती न कोपी न गेही. तिथं आणखी एक श्लोक आलेला आहे, स्मरला तर सांगतो. यावद वित्तोपार्जन सक, जोपर्यंत पैसे मिळवण्यामध्ये तुम्ही व्यस्त आहात, तावन निज परिवारो रक्ता, तोपर्यंतच तुमचा स्वतःचा परिवार तुमच्यावर काय आहे, प्रेम करणार आहे. पश्चात धावती जर्जर देहे, नंतर काय होतं, जर्जर अवस्था येते. वार्ता पृच्छती कोपी न गे, हे वार्ता म्हणजे बातमी, संस्कृतमध्ये बातमीला वार्ता होतात. तुमची बातमी सुद्धा, खबर सुद्धा घेत नाहीत. भार्या बिभ्यती तस्मिन काय, असं एक पद तिथं आलेलं आहे. गतवती वायो देहापाये भार्या बिभ्यती तस्मिन काय. गतवती वायो, या शरीरातील प्राणवायू ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस या शरीराला, जिला तुम्ही अर्धांगिनी समजलेला आहे, भार्या पत्नी, बिभ्यती भीते, तस्मिन काय, आता त्याच्याजवळ जायला भीते. म्हणून मी म्हटलं होतं हे संत वचन शास्त्रवचन आरसा आहेत. आरशा पुढे जायला लोक भीतात, नको का, ते जसं आहे तसं दाखवतं. आपलं बरं आहे, मूर्खाच्या नंदनवनात आनंदाने राहिलं पाहिजे. असो बाबा, आम्हाला तरी काय करायचं. गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन काय. त्या शरीरातून प्राण निघून गेला की त्याची अर्धांगिनी मानलेली त्याची पत्नी सुद्धा त्या मृतदेहाजवळ जायला काय होते, भीते. अशी अवस्था त्या शरीराची होते चैतन्याच्या भ्रंशी. चैतन्य निघून गेला असता, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैशी पुरुषा बुद्धीनाशी होय देखी. हे असं आहे रे बाबा अर्जुना. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुषकी. ही अशी अवस्था होते. म्हणून अर्जुना ऐक, ते विषयाचं चिंतन हे सर्वनाशापर्यंत माणसाला घेऊन जातं. म्हणून ऐके अर्जुना, हे अर्जुना ऐक. जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, ज्याप्रमाणे इंधना जळणाला जळण ठेवलेलं आहे, लाकडं ठेवलेले आहेत, इंधन ठेवलेलं आहे आणि त्याला विस्फुल्लिंग लागे, ठिणगी लागली. मध्ये नाही का आपलं तुटवडा आलता याचा डिझेलचा, आपण भरून ठेवले ना ड्रमची ड्रम, आणि चुकून तिथं काहीतरी ठिणगी उडाली की काय होईल, तेवढंच पेटेल का ज्योतीसारखं? नाही, त्याचा काय होईल, भडका होईल, काय होऊन जाईल, स्फोट होईल. मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. केवढा अग्नी, ठिणगी मात्र, विस्फुल्लिंग, ठिणगी उडते की नाही, ती ठिणगी एवढा असलेला अग्नी पण जर का इंधनाला लागला तर तो ठिणगी मात्र अग्नी सुद्धा या त्रिभुवनाला जाळू शकतो. देखता खेळता अग्नी लागला, मग न तो पुरे जैसा न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नो. हे शहाण्यांनी इंद्रियांचा लाड, कोड कौतुक करायचं नाही. कारण कौतुकानं जरी ती इंद्रिये आपण लाडावून ठेवली, म्हणजे लाड त्यांचा केला, कौतुक त्यांचं केलं, तरी देखील काय होतो, ज्याप्रमाणे तो अग्नी सर्वनाश करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याचा काय होतो, सर्वनाश होतो. आता काही उपाय नाही ना आपल्याला, बाहेर जाऊ नये, लक्षात. चौकडणी वेढीतील वेढलंय आता आपल्याला असं करता. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशकी. अर्जुना, म्हणून तो ऐक, ज्याप्रमाणे त्या इंधनाला ठिणगी लागली आणि एकदा का ती भडक लागली मग त्रिभुवनाला जाळण्याला सुद्धा ती पुरेशी होते. प्रौढ झाली या, प्रौढ झालेला, वाढलेला, अगदी त्याप्रमाणे विषय किंचित देखील मनामध्ये राहिले, त्यांचं ध्यान आपण केलं की शेवटी काय अनर्थ होतो ते सांगितलेलं आहे. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वा हे मन तरी ऐसणे हे पत न घेऊसी तपावे. तैसे विपाये जरी विषयाचे ध्यान मन वाहे तरी ऐसणे हे पत न घेऊसी तपावे. त्याप्रमाणे चुकून चुकून जरी विषयांचं काय केलं, थोडंसं चिंतन केलं, मुद्दाम नाही केलं, चुकून चिंतन झालं, चुकून, तरी देखील एवढा अधपात माणसाचा ओढवल्या जातो. मला आता आजच्या चालू
परिस्थितीविषयी थोडंसं बोलायचं, पण आपली वेळ होऊन गेलेली आहे. विषय स्मरण, अगदी थोडंसं विषय स्मरण जर माणसाला सर्वनाशापर्यंत घेऊन जात असेल तर अलीकडे निघालेली ही साधनं माणसाला नित्य विषयाचंच स्मरण करून देत आहेत. लक्षात आलं का? उद्या सुरुवातीला मी त्याच्यावर बोलेल. एका महान अशा तपस्वी ऋषीचा सुद्धा नाश एका छोट्याशा विषय स्मरणानं झाला होता. आणि ते विषय स्मरण घडण्याला एक कारण ठरलं होतं. त्यानं एक दृश्य पाहिलं होतं. ते दृश्य पाहून अंतकरणात विषयाचं स्मरण झालं. आणि ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे अगदी ठिणगी एवढा अग्नी जर इंधनाला लागला तर माणसाचा सर्वनाश करू शकतो. आजकाल हे मोबाईल आणि इंटरनेट तर माणसाला नित्य विषयाचंच काय करून देतात, स्मरण. यांचा नाश न होईल तर नवल. पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय